नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सई ट्रेड मराठी या चॅनलवर. मित्रांनो, धन ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आपल्याला मिळतात. ऑप्शन ट्रेडिंगसाठी वेगळे फीचर आहेत आणि इन्व्हेस्टरसाठी पण वेगळे फीचर आहेत. पण जर तुम्ही एक ट्रेडर असाल आणि तुम्हाला मोठी क्वांटिटी ट्रेड करायची असेल तर तुम्ही काय करता की नॉर्मली ऑर्डर्समध्ये जाता. जसं बाईंग तुम्हाला करायचं आहे तर बाईंगमध्ये जाता, मोठी ऑर्डर इथे प्लेस करता आणि इन्स्टंट बाय करून टाकता. पण जेव्हा तुम्ही एखादी मोठी क्वांटिटी एंटर करता, म्हणजे 1000 क्वांटिटी आपल्याला एंटर करायची असते, त्यावेळेला प्राइस फ्लक्च्युएशन होण्याची शक्यता असते, कारण आपण एकदम सगळे एवढी मोठी क्वांटिटीनं ट्रेड करत असतो. मग हे प्राइस फ्लक्च्युएशन जर थांबवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, आईसबर्ग नावाचं एक फीचर आहे, आईसबर्ग ऑर्डर नावाचं फीचर, ते तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही जी मोठी ऑर्डर प्लेस करत आहात ती छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड केली जाईल आणि ती डिवाइड केल्यानंतर मार्केट डेप्थ जी काय असते, जसं की वोडाफोन आयडियाची मार्केट डेप्थ आपल्याला इथे बघायला मिळते. इथे आपल्याला 362, 363 अशा ऑर्डर बघायला मिळतात. तर ह्या मोठ्या ऑर्डर छोट्या छोट्या ऑर्डर्समध्ये मार्केट डेप्थमध्ये दिसायला लागतात आणि त्याप्रमाणे त्या एक्झिक्यूट होतात. म्हणजे प्राइस सेम असते, फक्त आपली ऑर्डर वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये एक्झिक्यूट होते. म्हणजे प्राइस फ्लक्च्युएट होत नाही आणि तुमच्या ऑर्डर पण स्मूथली एक्झिक्यूट होतात. आता या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करूया, एक एक्झाम्पल बघूया बाय करायचं कशा पद्धतीने. तर वोडाफोन आयडियामध्ये एक पोझिशन मला क्रिएट करायचे, तर वोडाफोन आयडिया मी इथे क्रिएट करेन. आता तुम्ही जर बाय करायला गेलात तर क्वांटिटी एक आहे, त्यामुळे आईसबर्ग ऑर्डरचा इथे कुठेही ऑप्शन आपल्याला बघायला मिळत नाही. पण ही जेव्हा क्वांटिटी मी 100 करतो त्यावेळेला स्लाइस ॲज आईसबर्ग हा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. आता हा ऑप्शन अजून कधी कधी येतो, जर तुम्ही हे मी इक्विटी इंट्राडे करतोय म्हणून आपल्याला इथे आईसबर्गचा ऑर्डर 100 क्वांटिटीला दिसतोय. जर मी ऑप्शन ट्रेडिंग करणार असेल तर मला मिनिमम 5 लॉट बाय करावे लागतील, मग ते बँक निफ्टीचे असू देत, निफ्टीचे असू देत किंवा फिन निफ्टीचे असू देत. 5 लॉट जर मी बाय करत असेल तर आईसबर्गचा ऑर्डर इथे मला बघायला मिळेल. किंवा माझी बाईंग व्हॅल्यू किंवा शॉर्ट सेलिंगची व्हॅल्यू जी आहे ती 25,000 रुपयाच्या वरती असली पाहिजे. 25,000 आणि 25,000च्या वरती असेल तरच मी आईसबर्ग ऑर्डरचा वापर इथे करू शकतो. आता या 100 क्वांटिटीमध्ये इथे जर मी आईसबर्ग ऑर्डर वापरली तर काय लिहून आलंय की ऑर्डर विल बी स्लाइस इन 1 लेग अँड सेंड टू एक्सचेंज. म्हणजे ऑर्डर काय होईल, एकच 100 क्वांटिटीमध्ये एकाच स्लाइसमध्ये पाठवली जाईल. पण इथे जेव्हा मी लेग्स वाढवतो आणि 4 लेग करतो तर 4 लेगमुळे काय होईल, ऑर्डर विल बी स्लाइस इन 4 लेग अँड सेंड टू एक्सचेंज. म्हणजे ऑर्डर काय होईल, 4 लेगमध्ये डिवाइड केली जाईल. 25ची एक ऑर्डर असेल ती मार्केट डेप्थमध्ये दिसेल, एक्सचेंजला तशा पद्धतीनेच पाठवली जाईल. 100 क्वांटिटीमध्ये पाठवली जाणार नाही, 25 क्वांटिटीमध्ये पाठवली जाणार आणि त्या पद्धतीने ती एक्झिक्यूट होणार. आता समजा मला हे बाय करायचं आहे तर मी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तर सेम करू शकतो. इन्व्हेस्टिंग जर करायचे असेल तर तरीही मला सेमच पद्धत करावी लागणार आहे. तर मी इन्व्हेस्टिंगच्या पर्पजनं विचार केला तर मला हे बाय करायचं आहे. तर इन्स्टंट बाय इथे एक मेसेज येईल, कारण वोडाफोन आयडियाला हा मेसेज येतो प्रत्येक वेळी. सिम्पली बाय केलेला आहे, बाय ऑर्डर झालेली आहे. जर आपण ऑर्डर्समध्ये जाऊन बघितलं तर वोडाफोन आयडिया इथे बघू शकता. वोडाफोन आयडियाचे 100 क्वांटिटी आपण एंटर केलेली, बरोबर. 25 मध्ये 4 वेळा डिवाइड झालेली आहे, स्लाइस झालेली आहे आणि त्या पद्धतीने काय आहे ऑर्डर आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणजे आपली ऑर्डर कशा पद्धतीने गेली, 100 क्वांटिटी केली आपण, पण 25च्या पार्टमध्ये स्लाइसमध्ये ती ऑर्डर आपल्याला इथे एक्झिक्यूट होताना बघायला मिळाली. अशा पद्धतीने तुम्ही जर मोठी क्वांटिटी एंटर करत असाल, समजा 1000 क्वांटिटी एंटर करायची आणि तुम्ही 10 लेग्स तिथे टाकले तर त्याप्रमाणे तुमची ऑर्डर एक्सचेंजला पाठवली जाईल आणि तशा पद्धतीनेच ती एक्झिक्यूटही केली जाईल. पूर्वीची ऑर्डर बघितलं तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची पण बाईंगची ऑर्डर माझी इंट्राडेची तशीच आहे, 20 क्वांटिटीमध्ये डिवाइड केलेली आणि या पद्धतीने ती बाईंग झालेली बघायला मिळते. इथे मी कॅन्सल केलेली ऑर्डर आहे तीही 20च्या पद्धतीनेच केलेली आपल्याला इथे बघायला मिळते. त्यामुळे जर तुम्हाला मोठी क्वांटिटी एंटर करायची असेल, मोठ्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करायचा असेल तर तुम्ही आईसबर्ग ऑर्डरचा वापर करू शकता आणि त्या पद्धतीने तुमची ऑर्डर जी आहे ती स्मॉल पार्टमध्ये डिवाइड पण करू शकता. आता जर तुम्हाला मी जसं फ्युचरचं ऑप्शनचं एक्झाम्पल बघितलं तर ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जर आपण गेलो आणि मला बँक निफ्टीवर ट्रेड करायचं तर बँक निफ्टीचा इथे कुठं काय दिसतो का, नाही. तर बँक निफ्टीचा किंवा निफ्टीचा कॉल घ्यायचा झाला, मला 22,800चा कॉल घ्यायचा आहे किंवा 22,600चा कॉल घ्यायचा आहे, फॉर दॅट मॅटर सेल करायचं आहे, तर सेल करताना पण सेम तुम्ही करू शकता. एक लॉटमध्ये कुठेही तुम्हाला ही बघायला मिळत नाही ऑर्डर. जर तुम्ही लॉट वाढवले तर इथे बघा 5 लॉट केले, 4 लॉटपर्यंत काही दिसत नाहीये. 5 लॉट जसं मी केलं तसं स्लाइस ॲज आईसबर्ग मला बघायला मिळते. याच्यामध्ये तुम्ही लेग सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे 250 जी क्वांटिटी आहे तुमची ती डिवाइड केली जाईल 4 लेगमध्ये आणि त्या पद्धतीने एक्झिक्यूट केली जाईल. 5 लेगमध्ये जर डिवाइड केली
प्रत्येक ऑर्डरमध्ये 50-50 क्वांटिटी एक्झिक्यूट होत राहील आणि त्या प्रमाणे ती एक्झिक्यूट आपल्याला एक्सचेंजवर होताना बघायला मिळेल आणि मार्केट डेपमध्ये पण तशाच पद्धतीने ती बघायला मिळेल. सो अशा पद्धतीने तुम्ही आइसबर्ग ऑर्डरचा वापर करू शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं की निफ्टीचा फ्युचर जर बाय करायचा आहे, समजा फ्युचर आपल्याला बाय करायचं आहे, तर फ्युचरमध्ये लोक काय करतात की समजा निफ्टीचा एप्रिलचा फ्युचर मला बाय करायचा आहे, तर भरपूर लॉटमध्ये बाय करतात आणि फ्युचर जर बाय करायचा झाला तर 50च्या वरती जर तुम्हाला बाय करायचा तर तो मिळू शकतो आणि मॅक्सिमम किती लॉट तुम्ही करू शकता, 36 लॉट तुम्हाला ट्रेड करायची परवानगी असते. म्हणजे 36 लॉट एका टायमिंगला एक ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता. पण जेव्हा मी 37 लॉट करतो त्यावेळेला बाय डिफॉल्ट इथे आइसबर्ग ऑर्डर जी आहे ती सिलेक्ट होते आणि नंबर ऑफ लेग्स जे असतात ते डिवाइड होऊन जातात. कारण ॲट अ टाइम तुम्हाला फ्रीज जी अमाऊंट असते, फ्रीज जी युनिट असतं ते 36 लॉटचंच केलेलं आहे आणि 36 लॉटच्या वरती जर तुम्हाला काही ऑर्डर प्लेस करायचे असतील फ्युचरमध्ये किंवा ऑप्शनमध्ये तर तुम्हाला आइसबर्ग ऑर्डर वापरावी लागते. मग इथे नंबर ऑफ लेग्स एकपेक्षा जास्त कितीही तुम्ही वापरू शकता आणि त्याप्रमाणे एक्झिक्युशन करू शकता. सो फ्युचर असू दे, ऑप्शन्स असू देत किंवा इंट्राडे असू दे किंवा इन्व्हेस्टमेंट असू दे, तुम्हाला जर मोठी क्वांटिटी ट्रेड करायची असेल आणि जर एक्सचेंजला त्या पद्धतीने तुम्हाला एक्सपोज करायचं नसेल, डिस्क्लोज करायची नसेल क्वांटिटी, तर तुम्ही आइसबर्ग ऑर्डर हे फीचर वापरू शकता. धन वेबमध्ये ॲप्लिकेशनमध्ये पण सेम पद्धतीने हे तुम्ही वापरू शकता. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तो पण जाऊन तुम्ही बघू शकता. पण जर ही ऑर्डर तुम्ही यूज करत असाल आणि याचा फायदा तुम्हाला होत असेल तर कमेंटमध्ये मला तशा पद्धतीने कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.